संपूर्ण महाराष्ट्राला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा आता संपत आलेली आहे। 10 वाजता जर आपण पाहिलं तर राज्यात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मी सध्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेच्या काउंटिंग सेंटरवर आणि या ठिकाणी आपण बघू शकतो साधारणतः 10 वाजतापासून मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। पूर्ण तयारी जी आहे ते निवडणूक विभागाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अमरावती जिल्ह्यातील 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतसाठी जर आपण पाहिलं तर मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। जवळपास 2 तारखेला जे आहे ते 11 नगर परिषद आणि नगरपंचायतसाठी निवडणूक झाली होती आणि उर्वरित अंजनगाव सुरजीसाठी जर आपण पाहिलं तर काल संपूर्ण प्रक्रिया पार पडली, मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज याची मतमोजणी होणार आहे। संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे। दुसरीकडे महत्त्वाच्या नेत्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। अमरावतीच्या धामणगाव रेल्वे नगर परिषदमधून भाजपचे आमदार प्रताप अडसड यांची बहीण जे आहे त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। तर दुसरीकडे दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे निवडणुकीच्या रिंगणात होते। दुसरीकडे दर्यापूरमध्ये जर आपण पाहिलं तर आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी देखील या निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यामुळे चुरस जी आहे ती वाढलेली आहे। गुलाल नेमका कोणाचा उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील जाहीर सभा ज्या आहेत त्या अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। त्यामुळे जर आपण पाहिलं तर गुलाल कोणाचा अमरावती जिल्ह्यामध्ये याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी 12 जागेसाठी तब्बल 71 उमेदवार जे आहेत नगराध्यक्ष पदाचे रिंगणात होते। तर दुसरीकडे 278 नगरसेवकांसाठी जर आपण पाहिलं तर 1250 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते। सर्वात मोठी नगर परिषद जर आपण पाहिलं तर अचलपूरची आणि त्यामुळे त्या ठिकाणचा निकाल जो आहे तो उशिरा लागणार असल्याचं बोललं जातं। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टेबलवर जी आहे ती संपूर्ण मतमोजणी होणार आहे। जवळपास सर्व मतमोजणी केंद्रावर 2000 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर प्रशासनाच्या वतीनं तयारी पूर्ण झालेली आहे। साधारणतः 10 वाजतापासून जे आहे ते मतमोजणी सुरुवात होणार आहे। सर्वात आधी पोस्टल बॅलेटची मतमोजणी केली जाणार आहे, त्यानंतर मग प्रत्यक्षात ईव्हीएमच्या माध्यमातून संपूर्ण मतमोजणी होणार आहे। साधारणतः 12 ते 1 वाजेपर्यंत निकाल जे आहे ते अमरावती जिल्ह्यातले समोर येणार। त्यामुळे नेत्यांना कोण्या नेत्यांना धक्का मिळतोय, कोण्या नेत्यांचं जे आहे ते नाव होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, चांदूर रेल्वे, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।